जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मास्तर विज्ञानाचा तास घेत असतात. फळ्यावर कॅलोस्ट्रॉल हा शब्द लिहून विचारतात, हे कोण वाचून दाखवेल? बंड्या लगेच हात वर करतो. मास्तर, वा बंड्या, सांग. बंड्या, गुरुजी, छोलेपर्यंतचं स्पेलिंग बरोबर आहे, पण भटोरीचं स्पेलिंग चुकले. एक नवरा आपल्या बायकोला नित्यनेमाने इंग्रजी शिकवत असतो. एकदा दुपारी ती जेवण घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या डिनर. नवरा, अडाणी बाई, हे डिनर नाही, लंच आहे. बायको, तुम्ही अडाणी, तुमचं खानदान अडाणी, हे रात्रीचं राहिलेलं जेवण आहे, डोक्यात जाऊ नका, गप खा. तात्पर्य, बायकोशी वाद घालू नये. नवीन लग्न झालेलं असतं. सकाळी बायको नवऱ्याला म्हणते, चला उठा, चहा नाश्ता बनवा. नवरा सरळ उठून बाहेर जाऊ लागला. बायको, कुठं चाललात? नवरा, वकिलाला भेटायला. तुला घटस्फोटच देऊन टाकतो बघ. थोड्या वेळाने नवरा घरी आला आणि गुपचूप चहा बनवायला लागला. बायको, काय झालं? वकील भेटला नाही का? नवरा, भेटला होता ग, पण तो लादी पुसत होता. जावाई पहिल्यांदा सासूरवाडीला गेला. संध्याकाळी लपून छपून दारू पीत असताना सासऱ्यानं त्याला पकडलं. हे पाहून धक्का बसलेला सासरा म्हणाला, जावाई बापू, तुम्ही दारू पिता? हे कधी सांगितलं नाही तुम्ही. तोपर्यंत जावयाने दोन पेग घेतले होते. तो म्हणाला, सासरे बुवा, तुमची मुलगी रक्त पिते, हे तरी तुम्ही कुठं सांगितलं होतं. तुम्हाला तुमचा नवरा आवडत नाही, तर त्याला सोडून का देत नाही? एका महिलेनं प्रामाणिकपणे उत्तर दिलं, त्याला आनंद होईल अशी कुठलीही गोष्ट मला करायची नाही. इतर महिलांनी तिला महागुरूची पदवीच देऊन टाकली. एक बाई देवाला विचारते, देवा, काही मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश का दिला जात नाही? देव म्हणतो, तुम्हाला एक देव दिलेला आहे, नवरदेव. काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या, सगळ्या देवांना नको. एक बाई PhD झाल्यावर तिच्या घराशेजारच्या किराणा मालाच्या दुकानात गेली आणि दुकानदाराला म्हणाली, माझी उधारीची वही काढा. दुकानदार खुश झाला आणि मनात म्हणू लागला, आज 3 वर्षाची उधारी वसूल होणार बहुतेक. तेवढ्यात ती दुकानदाराला म्हणाली, आजपासून माझ्या नावाच्या आधी डॉक्टर लिहायला विसरायचं नाही, लक्षात ठेवा. गुरुजी, माणूस तोच जो दुसऱ्याच्या कामी येतो. पप्पू, गुरुजी, पण परीक्षेच्या वेळी ना तुम्ही स्वतः माणसात असता आणि दुसऱ्यालाही माणसात राहू देत नाही. गुरुजींनी बंड्याला कुदवला. ब्रेकअप झालेला एक मुलगा त्याच्या माजी प्रेयसीकडे जातो. आता आपल्यात काही राहिलं नाही, त्यामुळे माझी सगळी प्रेमपत्र मला परत कर. मुलगी घाईघाईनं आत जाते आणि एक मोठी टोपली घेऊन येते. टोपली मुलापाडे पुढे ठेवून म्हणते, यातील तुझी जी आहे ती शोध आणि इथून चालायला लाग. मुलगा काही न घेताच निघून जातो. तुमची बायको जास्तच किरकिर करत असेल तर सरळ चप्पल उचला आणि पायात घालून बाहेर पडा. चप्पल उचलून बाकी काही करण्याचा विचार करू नका, कारण त्याच्यासाठी हिंमत लागते. लग्न झाल्यावर बायको वेगवेगळे दागिने घालतात, जेणेकरून लग्न झालंय हे लोकांना कळावं. पुरुषांना त्याची गरज पडत नाही, कारण त्यांचा चेहरा बघूनच जे काही कळायचंय ते कळून जातं. बंड्याच्या मित्रानं त्याच्या हाताच्या 10च्या 10 बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या. बंड्या चकित झाला. त्याला राहवलं नाही. त्यानं कारण विचारलं, अरे बाबा, ही कुठली पद्धत, 10 बोटात अंगठ्या घालण्याची? मित्र म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या 9 अंगठ्या
लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत. माझी लोकप्रियता बघून मैत्रिणींनी मला एक विचारलं, "तू निवडणूक का लढत नाहीस?" मी म्हणाले, "एकदा मी एकाला निवडलं होतं. त्याच्याशी लढायचं आता मला वेळ मिळत नाही." मैत्रिणींनी पुन्हा कधीच मला हा प्रश्न विचारला नाही. बंड्या एका बैठ्या चाळीतून जात असतो. तेवढ्यात एका घरातून त्याच्या कानावर शब्द पडतात. "अक्की घेतली ना आहेस ना? मग संपव ना ती." "नको, अजून जाणार नाही." "अरे क्वार्टर तरी घे." एक दारुड्या मेल्यानंतर स्वर्गात पोहोचला. त्याला संपूर्ण स्वर्ग दाखवला गेला. बिचाराला विश्वासच बसत नव्हता. त्यानं यमराजाला विचारलं, "मी तर एक दारुड्या माणूस आहे, तरीही मला स्वर्गात जागा कशी मिळाली?" यमराज म्हणाले, "अरे बाबा, तू दारू पिताना चकना म्हणून जे शेंगदाणे खायचंस ना, ते सगळे दिवस उपवासात मोजले गेले." जनरल नॉलेजचा तास सुरू होता. गुरुजी मुलांना विचारतात, "कोणाच्या घरात शांतता असते?" बंड्या हात वर करतो. "गुरुजी." त्याला परवानगी देतात. बंड्या म्हणतो, त्याच घरात शांतता असते, ज्या घरात नवरा बायको दोघेही मोबाईलमध्ये दंग असतात." बंड्याला वर्गाच्या बाहेर काढावा की मॉनिटर करावा असा गुरुजींना प्रश्न पडला आहे. बाबा बंड्याला अनुभवाचे बोल सांगत असतात. "बाबा, हे बघ बंड्या, आयुष्यात कधीही जुगार खेळू नकोस. ही सवय एकदा लागली की सरळ बरबाद करून टाकते. जुगार अशी गोष्ट आहे की त्यात आज जिंकलास तर उद्या हारणार. परवा जिंकलास तर त्यानंतरच्या दिवशी हारणार." बंड्या, "हो बाबा, मला समजलं. यापुढे मी दिवसाआड जुगार खेळीन." बाबांनी कपाळावर हात मारून घेतला. पप्पू बाबांना म्हणाला, "बाबा, तुम्ही अंधाराला घाबरता का?" बाबा, "अजिबात नाही बाळा. कुणी सांगितलं तुला?" पप्पू, ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, कशाची भीती वाटत नाही का तुम्हाला?" बाबा, "छे, अजिबात नाही." पप्पू, "याचा अर्थ तुम्ही आईला सोडून कोणालाच घाबरत नाही." पप्पूचे बाबा गपचूप चप्पल घालून बाहेर पडले. मुलगी, "आज माझ्या भावानं मला तुझ्यासोबत बाईकवर पाहिलं." मुलगा, "अरे बापरे, मग काय झालं?" मुलगी, "काही नाही रे. त्यानं मला बस भाड्यासाठी दिलेले पैसे परत घेतले." मिंटू, "या रक्षाबंधनाला मी गावाबाहेर जाणार आहे." चिंटू, "का रे अचानक काय झालं?" "कालपर्यंत आम्ही पिकनिकसाठी विचारत होतो, तर बहाणे सांगत होतास." मिट्टू, "अरे, कालच माझा गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाला आहे." चिंटू, "त्याचा गावाबाहेर जाण्याशी काय संबंध?" मिंटू, "अरे, ती आता राखी घेऊन माझ्या मागे लागलीये." नवरा बायकोला, "तुझ्याशी लग्न करून मला एक फायदा नक्की झाला." बायको, "काय हो?" नवरा, "माझ्या पापांची शिक्षा मला याच जन्मी मिळाली." नवरा, "तू दिवसभर झोपलेली असतेस." बायको, "मी आरामही करायचा नाही का?" नवरा, "उठ लवकर चहा कर." बायको, "तुम्हीच बनवा." नवरा, "माझं डोकं खूप दुखतंय." बायको, "माझा घसा पण खूप दुखतोय." नवरा, "ठीक आहे, मग तू माझं डोकं दाब, मी तुझा घसा गळा दाबतो." बायको दिवसभर उठली नाही.